नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही खूप सारं मला प्रेम दिलेलं आहे, तर तुम्ही असंच प्रेम द्यावा हीच माझी इच्छा आहे. तर आपण नवीन टॉपिक घेऊन येत आहे, तर तुम्हाला कॅप्शनवरून समजलंच असेल की हा व्हिडिओ स्पेशल कशासाठी आहे. तर जे आजकाल नवीन यूट्यूबर आहेत, जे आज महिला आहेत, ज्या नवीन नवीन यूट्यूब तयार करतात, यूट्यूब चॅनल तयार करतात, नवीन नवीन जी लोक आहेत त्यांना थोडंसं डिफिकल्ट जातं. काय होतं, तुम्ही एका टप्प्यापर्यंत पोहोचता, 5,000 10,000च्या टप्प्यापर्यंत पोहोचता, पण नंतर असं होतं की आपला चॅनल मॉनिटायझेशनच होत नाही. मग कोणकोणत्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण आपल्या चॅनल बद्दल समजू. स्टेप 1 घेऊ की आपला चॅनल कसा असावा. तर उदाहरणार्थ तुम्ही काय यूज करता, जर तुम्ही घरी महिला असाल तर काय करतात आज की फूड ब्लॉगिंग तयार करतात. तर म्हणजे फूड बनवताना व्हिडिओ काढतात ते असतं. काही असतं एज्युकेशन असतं, कोणी वगैरे क्लासेस घेतात. सो अशा भरपूर मार्ग आहेत ज्याने यूट्यूबचे व्हिडिओ बनवले जातात. तर तुम्ही पहिल्यांदा बघा की तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मी एखाद्या व्यक्तीला टीच करू शकते किंवा शिकवू शकते, तर ती तुम्हाला एक बेस्ट पडेल यूट्यूब चॅनल तयार करण्यासाठीचा. सेकंड गोष्ट असं आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही कंटिन्यूस फिरता, न्यू न्यू प्लेसेस एक्सप्लोर करता, तर तुम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉगर बनवू शकता. अशा गोष्टी तुम्ही करू शकता. मला असं वाटतं की तुम्ही कधीच सगळ्या गोष्टी एकत्र करू शकत नाही, कारण लोकांना कसं एकच कंटेंट आवडतं बघायला. सो कसं जर तुम्हाला त्यांनी फॉलो केलं, तर तोच कंटेंट जर तुम्ही ठेवला, तर ते तुमच्यासाठी बेस्ट पडेल. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की पहिलं इम्पॉर्टंट आहे की चॅनल तुम्ही कशा पद्धतीने चूज करताय, कशा पद्धतीने निवड करताय, ह्याच्यावर तुमचा YouTube ग्रोवर समजतं की YouTube तुमचं कुठपर्यंत जाणार आहे. सेकंड काय, याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे. असं नाही की तुम्ही व्हिडिओ घेतला की चला डायरेक्टली आपण व्हिडिओ बनवू, असं नाही. पहिल्यांदा स्क्रिप्ट लिहित जावा. तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग बघितले असेल, सिरीज जी आपली चालू आहे त्याच्यामध्ये बघा मी ऑलरेडी स्क्रिप्ट लिहिलं आहे. स्क्रिप्ट लिहून जर तुम्ही लोकांना एक्सप्लेन केलं तर ते बेस राहतं, सगळे पॉईंट्स कव्हर होतात. सो ऑलवेज मी स्क्रिप्ट आधी लिहितो. सो प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवताना याचा थोडा विचार करा, कोणता टॉपिक घेऊ शकतो, लोकांना कसा तो आवडू शकतो, अशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी करू शकता. सेकंड काय आहे, व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग पण मॅटर करतं. जर तुम्ही व्हिडिओ जस्ट टाकली आणि ती एकदम HD क्वालिटीची नाही आली, जर ब्लर होत असेल, तर लोकांना बघण्यात जास्त इंटरेस्ट नाही राहत. एखादी जरी इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगायचा आहे, बट तुमची व्हिडिओ जर ब्लर येत असेल किंवा व्हिडिओ जर एकदम ॲक्च्युअल क्वालिटीची नसेल, तर दॅट विल बी लाईक तो प्रॉब्लेम होऊ शकतो. सो नंतर काय, शूटिंग रेकॉर्डिंग. तुम्हाला खूप सारा खर्च नाही, एक सेल्फी स्टँड आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचा इव्हन ना तुमचा कोणता सुद्धा चांगला कॅमेरा असेल, कॅमेरा असलेला फोन असेल तरी चालेल. जी मी स्टँड आता जे तुम्ही पाहता, म्हणजे आय मीन तुम्ही जिथून बघताय तिथं मी सेल्फी स्टँड ठेवलेला आहे, जे फक्त ₹300 आहे, जे मी Flipkartवरून ऑर्डर केलेलं आहे. याची डिस्क्रिप्शन लिंक मी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. तर नक्कीच तुम्ही जाऊन तिथून मागवू शकता. खूप महाग नाहीये. ₹300 आपण असेच कुठं पण वाया घालवतो. सो त्याच्यानंतर थंबनेल तयार करणं. तर थंबनेल तयार करणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एखादा व्यक्ती जर तुमच्या व्हिडिओपर्यंत आला, तर विदाऊट थंबनेल त्यांना समजणारच नाही की तुम्ही आतमध्ये कोणकोणते टॉपिक कव्हर केलेला आहे. सो शक्यतो थंबनेलमध्ये टॉपिक ॲड करायचं प्रयत्न करा. मी हे तुम्हाला सांगेल. नंतर काय, कंटेंट प्लॅनिंग. व्हिडिओची थीम कशी असेल, स्क्रिप्टची तारीख, कोणत्या दिवशी तुम्ही कोणती स्क्रिप्ट तयार करणार आहात, शूटिंगची तारीख. येस गाईज, तुम्हाला खूप प्री प्लॅन जावं लागणार आहे, तरच तुम्ही यूट्यूबवर पूर्णपणे काम करू शकता. नाहीतर मला सांगतो, असे खूप सारे सबस्क्रायबर्स ऑर लाईक खूप सारे नवीन नवीन यूट्यूबर आहेत, त्यांचे 10,000 20,000 असे सबस्क्रायबर झालेले आहेत, बट त्यांचे चॅनल मॉनिटायझेशन नाही झाले. बिकॉज हे लोक अशी चुका करतात. सो हे चूक जर आपण स्टार्टिंगला जर नाही केली, तर हे आपल्यासाठी खूप बेनिफिट पडेल. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला हे माहिती दिली. नंतर काय, स्क्रिप्ट कशी करावी. स्क्रिप्ट कशी करणं म्हणजे एक सुरुवात आकर्षक असावी. ज्यावेळेस तुम्ही स्क्रिप्ट तयार करता त्यावेळेस लोकांनी तुमची स्क्रिप्ट स्टार्टिंगपासून ऐकण्यासाठी तुमचा जो पहिला असतो, स्टार्टिंग जो असतो, आपण बोलतो लाईक फर्स्ट जो पॅसेज असतो तो खूप गरजेचा असतो. त्याच्यावरून समजतं की इन प्रोग्रेसमध्ये म्हणजे जी व्हिडिओ मध्यम असणार आहे ती व्हिडिओ कशी असणार आहे. मुद्दे खूप स्पष्ट मांडा तुमच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही एखादी सिंपल एक एक्झाम्पल घेऊ शकतो, जर तुम्ही एखादा ट्रॅव्हलिंग ब्लॉगर आहात किंवा तुम्ही नवीन प्लेसेसवर जात आहात, तर तिथली माहिती अशी लोकांना जे की ती माहिती त्यांना ऐकून खूप छान वाटेल. म्हणजे यार ओके, हे असं पण आहे का, म्हणजे त्या प्लेसेसवर असं पण आहे का, किंवा ही पण खूप छान किंवा सुंदर गोष्ट तिथं आहे का, जी मी गेलो होतो तरी मी नव्हती पाहिली, किंवा ह्याचं नॉलेज मला नव्हतं, मी जाऊन सुद्धा आलो त्या पॉईंटवर, बट मला तरी सुद्धा त्याचं नॉलेज नाही. सो अशा गोष्टी खूप साऱ्या तुम्ही मॅटर करतात. त्यामुळे तुम्हाला मी बोललो की मुद्दे स्पष्ट असावेत.
नंतरनी कॉल टू ॲक्शन असं भाग पाडा त्यांना. स्क्रिप्ट वाचताना नैसर्गिकपणा ठेवा की त्यांनी तुमची स्क्रिप्टवर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सो ते पण तुमच्यासाठी खूप मॅटर करतं, कारण त्यांनी जर सबस्क्राईब केलं तर तुमचा जेवढा व्ह्यूज चॅनल जाईल किंवा तुमचा चॅनल जेवढा रीच होईल किंवा यूट्यूबचा जो अल्गोरिदम असतो त्यानुसार जर ते गेलं तर ते खूप तुम्हाला बेस्ट पडेल. सो त्यामुळे मी तुम्हाला बोललोय की प्रत्येक वेळेस ॲक्शन ठेवा. जर तुम्ही सांगत असाल तर प्लीज आपल्याला चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा गोष्टी जर तुम्ही कमेंटमध्ये ॲड करत असाल, तुम्ही तुमच्या थंबनेलमध्ये ॲड करत असाल, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या स्क्रिप्टमध्ये ॲड करत असाल तर हे तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे. व्हिडिओ एडिटिंग टिप्स आहेत माझ्याकडून स्पेशली तुमच्यासाठी. लिटरली आवाज स्पष्ट येण्याची गरज आहे. तर तुम्ही बघू शकता मी आता हा एक माईक घेतला आहे, तो डिजिटेकचा माईक आहे. तर तुम्ही बघू शकता हा डिजिटेकचा माईक आपण घेतलेला आहे Amazonवरून. तो पण खूप महाग नाही हो, ओन्ली 364 रुपयाचा आहे. तर हा मी घेतलेला आहे का, तर आवाज स्पष्ट यावा. ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस खूप बॅकग्राऊंड नॉईस येतो विदाऊट माईक. तर ज्यावेळेस मी माईक वापरतो त्यावेळेस लोकांना तो आवाज स्पष्ट जातो. सो आवाज स्पष्ट गेल्याने त्यांना ते ऐकायला पण छान वाटतं. जर तुम्ही सांगा मी बोलतोय ना अचानक तुम्हाला आउटसाईडचे किंवा बॅकग्राऊंड नॉईस येत असेल तर ते चांगलं नाही वाटत. तर कॅमेरा स्थिर असावा. काही काही लोक काय करतात, युट्यूबवर असा मोबाईल पकडतात. असा जर मोबाईल पकडला तर कंटिन्युअस मोबाईल हलतो, बिकॉज हँड मुवमेंट जी असते ती कंटिन्युअस राहते. अशी राहत नाही ॲक्च्युली. सो ती कधी कंटिन्युअस असा तुमचा हात होतो, थरथर कापतो. सो त्यामुळे कसं होतं, कॅमेरा नीट स्थिर नसतो. सो काय करा, जसं मी तुम्हाला बोललो 300 रुपयाचं जे आहे स्टँड, मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिंक देतोय, ती जाऊन मागवा तुम्ही आणि ते ऑर्डर तुम्ही करू शकता. सो अशा काही गोष्टी आहेत ती तुम्हाला गरजेचं आहे. 9वा पॉईंट जो आपला आहे नियम आणि धोरण, म्हणजे यूट्यूबचे अवश्य नियम पाळा. का सांगतो तुम्हाला, जर कॉपीराईट मटेरियल वापरले तुम्ही तर तुमचा चॅनल मॉनिटायझेशन होणार नाही. जरी तुमचे 1 मिलियनवर व्ह्यूज गेले, 3 मिलियन व्ह्यूज गेले, 10 मिलियन व्ह्यूज गेले, तरी तुमचा चॅनल मॉनिटायझेशन होत नाही बिकॉज ऑफ कॉपीराईटमुळे. तर कॉपीराईट कसं अवॉइड करायचं ह्याचा पण आपण ब्लॉग टाकलेला आहे, तो पण तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. खोटी माहिती पसरू नका. जर तुम्ही खोटी माहिती पसरवली तर लोक तुम्हाला अजून कमेंट सेक्शनमध्ये भरपूर कमेंट्स वगैरे करतात आणि ते चांगलं नाही वाटत. लोक तुम्हाला फॉलो नाही करणार. जर तुम्ही जेन्युन रिझननी काहीतरी जेन्युन टॉपिक जर घेऊन येत असाल तर ते तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. सर्व कंटेंट प्रेक्षकांची सुरक्षित ठेवा. जर असं म्हणजे आपण बोलतो मेड फॉर किड्स वगैरे, सो असे खूप सारे फिल्टर आहेत यूट्यूबमध्ये, तर ते नको आहेत. अशी व्हिडिओ बनवा जे की ऑल जेंडर, ऑल एजसाठी ते स्पेसिफिक असेल असं. तर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण आपली ही एक टीम आहोत. आपण एकत्र काम करूया, आपण एकत्र शिकूया आणि आपण एकत्र वाढूया. कारण मला माहिती आहे नवीन ब्लॉगर जे असतात त्यांच्यासाठी हे किती हार्ड आहे मॉनिटायझेशन करणं. ज्यावेळेस चॅनल मॉनिटायझेशन होतं त्यावेळेसची खूप वेगळी स्टेप आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मॉनिटायझेशनपर्यंत जाता आणि तिथून माघारी येतं त्यावेळेस खूप वाईट वाटतं. हा आपला दुसरा चॅनल आहे, मी पण मॉनिटायझेशनपर्यंत गेलो होतो, बट माझा पहिला चॅनल मॉनिटायझेशन नाही झाला. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं, पण मी हार मानलेली नाही गाईज. सो कंटिन्यूस मी व्हिडिओ टाकत गेलो त्यावेळेस आपले चॅनल मॉनिटायझेशन झाले. सो अशा खूप साऱ्या टिप्स आहेत ज्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि मी अजून सुद्धा तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बनवत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमवावेत, ब्लॉग बनवावे. तुम्ही हे विचार करा, यूट्यूबवर ब्लॉग बनवणं हे फक्त पैसे येण्याचं कारण नाहीये. तुम्ही ज्यावेळेस तुमचं फॅमिली इन्कम तर तुमचा येतोच. सेकंड थिंग, तुम्ही स्वतःची इम्प्रूव्हमेंट बघता, तुम्ही स्वतः दुसऱ्यांसमोर प्रेझेंट करता. सो त्यावेळेस तुम्हाला खूप सारे लोक बघणारे असतात, तुमच्याकडून काही आदर्श घेणारे असतात. सो असं वाटतं की आपण काहीतरी मोठं करतोय. तर हा पण एक खूप बेनिफिट आहे. आपण राहण्याची स्टाईल पण आपण चेंज करतो ज्यावेळेस आपण व्हिडिओ किंवा कॅमेरासमोर जातो. प्रत्येकाला वाटतं आपण चांगलं दिसावं. सो असं खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ब्लॉगर बनवू शकता. नवीन नवीन गोष्टी ॲड करणं गरजेचं आहे. नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येणं गरजेचं आहे. खूप सारे ह्याच्यामध्ये पॅरामीटर्स आहेत, ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि आपले पहिले ब्लॉग जर तुम्ही बघितले असेल स्टार्टिंग टू एंड, मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मॉनिटायझेशन चॅनल कसा होतो, माझा पहिला पगार किती होता, मग किती व्ह्यूज आले, बाकीच्या ब्लॉगला व्ह्यूज का येत नाही, अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला गाईज, प्लीज जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.